कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। रात्री 2 वाजता धनंजय मुंडे आणि जरांगेंमध्ये बैठक झाली। अंतरवाली सराटी येथे जात जरांगे आणि मुंडेंमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचं कळत आहे। शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसकट मदत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। रात्री 2 वाजता धनंजय मुंडे आणि जरांगेंमध्ये चर्चा झालेली आहे। अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे आणि मुंडेंमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमधला प्रमुख मुद्दा होता ते म्हणजे शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सरसकट मदत करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। राहुल, या भेटीचा नेमका काय अर्थ काढायचा? असं आहे की मनोज जरांगे पाटील हे सध्या घोंगडी बैठका घेत आहेत बीड जिल्ह्यामध्ये आणि खास करून परळी गेवराई या भागामध्ये त्यांचा वावर आहे। आणि काही दिवसापूर्वी त्यांनी अशी भूमिका घेतली होती की अतिवृष्टीची जी नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांना तातडीने मिळायला हवी। आणि त्या पाठोपाठ त्यांनी घेतलेल्या काही राजकीय भूमिकामुळं सरकारमधल्या काही मंडळींचे अडचण होऊ शकते अशी कदाचित धनंजय मुंडे यांना जाणीव झालेली असावी। आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांनी काल रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यांनी तात्काळ पंचनाम्याचे जे आदेश दिलेले आहेत त्याबद्दलचे तपशील त्यांना दिलेले असावेत आणि सरकारची शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भातली जी भूमिका आहे तीही जरांगे पाटील यांना सांगितली असावी असं दिसतंय। जरांगे पाटील यांचा राजकीय प्रभाव हा लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यानं बघितला होता आणि तो प्रभाव विधानसभा निवडणुकीमध्ये राहिला तर ज्या मतदारसंघामध्ये जातीय समीकरणं ही त्या स्थानिक नेत्यांच्या विरोधात जातात किंवा त्यांच्या बरोबर जातात तर असा प्रत्येक जण सध्या सजग झालेला आहे। आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी काहीही भूमिका घेतली तर त्याला तातडीनं काय आपण करतो आहोत हे सांगण्याच्या दृष्टीनं सरकारमधले हे दुसरे मंत्री आहेत। कारण 2 दिवसापूर्वीच अब्दुल सत्तार हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते, आता धनंजय मुंडे भेटीला गेलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसंदर्भात काय काय आपण करतो आहोत ते त्यांनी सांगितलं असावं असं दिसतं आहे। आता फक्त एवढी चर्चा झाली का त्या संदर्भात आणखी काही बोलाचाली झाल्या याबद्दलचे तपशील येणं बाकी आहे। कारण जेव्हा अब्दुल सत्तार भेटले त्यानंतर एक बातमी अशी आलेली होती की अब्दुल सत्तार यांच्या फोनवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मनोज जरांगे पाटील यांची चर्चा झाली। त्या चर्चेचे तपशील अद्याप बाहेर आलेले नाहीत आणि स्पेशली देवेंद्र फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यातला जो वाद आहे तो वाद महाराष्ट्र सध्या बघतोच आहे। त्याला आणखीन एक नवीन किनार जोडली गेलेली आहे, त्याचा थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध नाहीये। पण सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये आर की पार अशा पद्धतीची लढाई सध्या लढताना दिसत आहेत आणि त्यांनी आपल्या शहरामध्ये 11 ठिकाणी वेगवेगळे होर्डिंग्स लावले, त्याच्यात मनोज जरांगे पाटील यांना 11 प्रश्न विचारलेले। आता तिथे एक वाद पेटलेला असताना सरकारमधले महत्वाचे नेते असलेले धनंजय मुंडे हे जाऊन जरांगे पाटील यांना भेटले। ते फक्त अतिवृष्टीच्या मदती संदर्भात भेटले का सरकारची आणखी काही नवीन भूमिका ते त्यांना सांगत होते याचे तपशील येणं बाकी आहे। पण बघा 4 दिवसामध्ये हे दुसरे मंत्री आहेत की जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले। राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।